गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, सूर्य कधी बोलत नसतो तर त्याचा प्रकाश आहे ना तोच त्याचा परिचय देतो। तसंच तुमचा परिचय आहे ना तो सूर्यासारखाच असावा, तुमच्या कर्मातून व्हायला हवा। पण आपण मात्र या वैखरीतून भरपूर बोलून आपला जो प्रवास आहे ना तो खडतड करत असतो। पण समर्थांनी सांगितलेला आहे ना, जर तुमचा प्रवास सुखाचा करायचा असेल, हे जीवन आनंददायी बनवायचं असेल ना, तर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे राम नामाचा जप। हा नामस्मरण आहे ना, बघा तुम्हाला एक लक्षात आलं असेल की राम नामाचा जपच का करावा बरं। बघा हा राम नामाचा जप आहे ना सर्वश्रेष्ठ मानला जातो। या जपामध्ये बघा तुम्हाला माहीत सुद्धा नसेल, कधी कधी आपण या संसारामध्ये हे जीवन जगत असताना कधी कधी काही माणसांचा एवढा भयानक असा अकाली मृत्यू होतो ना। बघा आपल्याला खबर येते की इथे ॲक्सिडेंट झाला आणि याचा मृत्यू झाला। पण जर तुम्हाला अकाली मृत्यू हवा नसेल तर राम नामाचा जप आहे ना ते प्रभावी साधन आहे। आणि त्या मृत्यूची तर गोष्ट सोडूनच द्या, पण तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करायचं असेल ना तर एकमेव प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे राम नामाचा जप। जय राम श्रीराम जय जय राम। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे। म्हणजे काय, हे म्हणा श्रीरामा सोडून तू कशाचीही आशा धरू नकोस, म्हणजे स्वार्थासाठी कोण्याही मनुष्याची स्तुती करू नकोस। म्हणजे ही वेदशास्त्री पुराणे आहेत ना ज्या ईश्वराचं वर्णन करतात, त्यांच्या या वर्णनानं सर्व काही उत्कृष्ट होतं। मग तू असं का करत नाही बरं। बघा या मनाच्या श्लोक म्हणजे तरी काय, या अगोदर समर्थांनी मन वाचलं आणि मग हे मनाचे श्लोक निर्माण झाले। म्हणून हे मनाचे श्लोक आहेत ना या आपल्या पूर्ण जीवनाचा आत्मा आहे। आणि हा आत्मा जर आपण ओळखला ना तर श्रीराम आपल्याला कळेल। पण जोपर्यंत आपल्याला श्रीरामच कळाला नाही, मनाचे श्लोकच कळाले नाही, नुसतेच मनाचे श्लोक पाठ असून जमत नाही, तर ते मनाचे श्लोक आहेत ना आपल्या जीवनामध्ये उतरवायला भाग पडणं हीच खरी भक्ती आहे। आणि ही भक्ती कोण कोण करतं ना त्याच्या त्याच्या आत्म्याला माहीत असतं। कारण वरून भक्ती करणारे आहेत ना, गंधटेला लावणारे लाखो भेटतील, पण आत्म्याची भक्ती ही मनाची भक्ती करणारे आहेत ना ते बोटावर मोजण्यासारखे असतात। मग आपण त्याच्यातले कोण आहोत ना हे अगोदर आपण ओळखावं आणि मग आपण भक्ती करावी। बघा आपण पाहत होतो की या राम नामाच्या जपानं अकाली मृत्यू का होत नाही बरं। बघा आता आपण रामायणामध्ये जाऊ। रामायणामध्ये असं काय घडलं होतं
की या राम नामाचा जप आहे ना, तो आपल्याला श्रेष्ठत्व निर्माण करतो. एकदा हनुमंतरायांनी त्यांच्या प्रभू श्रीरामांकडे म्हणजे त्यांच्या माता अंजना यांच्या दर्शनासाठी जाण्याची परवानगी मागितली. प्रभूंनी त्यांना आनंदाने परवानगी दिली. हनुमानजी त्यांच्या माता अंजनाच्या दर्शनासाठी जाणार होते आणि त्याचवेळी काशीचे राजा म्हणजे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी येत होते. मार्गात त्यांना देवर्षी नारदमुनी भेटले. काशीच्या राजानं देवर्षींच्या चरणी भक्तिभावाने प्रणामसुद्धा केला आणि नारदांनी विचारलं, तुम्ही कुठे चालला आहात बरं? काशी नरेश. काशीच्या राजाचं उत्तर दिलं, देवर्षी मी प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी त्यांच्या राजसभेमध्ये चाललो आहे. हे ऐकून नारद म्हणाले, माझं हे काम कराल का? काशी नरेश म्हणाले, ऋषीवर पृथ्वीवर असं कोण माणूस आहे जो तुमच्या आज्ञेचं पालन करणार नाही? तुम्हीच सांगा बरं. नारदजी हसत म्हणाले, तुम्ही राजसभेत प्रभू श्रीरामांच्या चरणी श्रद्धाभावाने प्रणाम कराल, पण त्यांच्याजवळ सिंहासनावर बसलेल्या एका वृद्ध तपस्वी म्हणजे महर्षी विश्वामित्र यांना प्रणाम करू नका, त्यांची उपेक्षा करू नका. काशी नरेशांनी विचारलं, ऋषीवर असा का बरं? नारदजी म्हणाले, याचं उत्तर तुम्हाला नंतर मिळेल. नारायण नारायण असं म्हणत नारदजी निघून गेले आणि काशी नरेश श्रीरामांच्या राजसभेमध्ये पोचले. त्यांनी देवर्षींच्या सांगण्यावरून प्रभू श्रीरामांच्या चरणांमध्ये श्रद्धेने प्रणाम केला, परंतु महर्षी विश्वामित्रांची उपेक्षा केली. काशी नरेशांच्या या कृतीनं महर्षी विश्वामित्र आहेत ना, यांना मनोमन दुःखसुद्धा वाटलं, पण ते राजसभेत काही बोलले नाहीत. नंतर त्यांनी प्रभू श्रीरामांना म्हटलं, राम, तुला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात, त्यामुळे तुझ्या राजसभेमध्ये तुझ्यासमोर मर्यादेचं उल्लंघन होणं योग्य नाही. महर्षींच्या या वचनांवर प्रभू श्रीराम म्हणाले, गुरुदेव, माझ्या उपस्थितीमध्ये कुठे आणि कधी मर्यादा भंग झाली का? कृपया तुम्ही मला सांगा आणि माझं दुःख कमी करा. महर्षी विश्वामित्र म्हणाले, आज राजसभेमध्ये काशी नरेशांनी तुझ्या चरणामध्ये प्रणाम केला, पण त्यांनी माझी संपूर्ण उपेक्षा केली. ही कृती कदापि योग्य नाही. विश्वामित्रांनी प्रतिज्ञा केली, मी तुझ्या समोर 3 तीक्ष्ण बाण ठेवतो आणि या बाणांद्वारे आज संध्याकाळपर्यंत काशी नरेशांचा वध होईल. श्रीरामांच्या या प्रतिज्ञेची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. काशी नरेशांनी ही बातमी ऐकली तेव्हा त्यांचा गळा कोरडा पडला. त्यांनी सर्व आशा सोडून नारदांकडे धाव घेतली. त्यांच्या चरणावर कोसळून गयावया करू लागले. देवर्षी श्रीरामांनी आजच सायंकाळपर्यंत मला ठार मारण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. काशी नरेश म्हणाले. नारदांनी तटस्थपणे उत्तर दिलं, हो, ही प्रतिज्ञा मी सुद्धा ऐकलेली आहे आणि श्रीरामांची ही प्रतिज्ञा सर्वांना माहीत आहे. त्या रघुकुळामध्ये प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी प्राण देण्याचीही तयारी असते. काशी नरेश रडत म्हणाले, देवर्षी, मी तर तुमच्या आदेशाचं पालन केलं होतं, तरीही माझा प्राण वाचवा. नारदजी म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, मृत्यू अटळ आहे, तो कधीही टळू शकत नाही. पण जर भगवान श्रीरामांच्या बाणांनी तुमचे प्राण जर गेले ना, तर ते तुमच्या जीवनाचं यश ठरेल. तुम्ही तुमच्यासाठी एक मार्ग आहे. त्यांनी हळू आवाजामध्ये सांगितलं, तुम्ही हनुमानजींच्या माता अंजना आहेत ना, यांच्या चरणी जाऊन त्यांचे पाय पकडा. जेव्हा त्या पाय सोडवू लागतील ना, तेव्हा त्यांच्याकडून तुमच्या रक्षणाचं वचन घ्या. 3 वेळा त्यांच्या तोंडून वचन मिळाल्याशिवाय पाय सोडू नका, मग तुमचा प्रश्नसुद्धा सुटेल. हे ऐकून काशी नरेश तातडीनं माता अंजना यांच्या घरी पोचले. त्यावेळी
भगवान रामाचा जप करत बसलेल्या होत्या. रडत ओरडत काशी नरेश त्यांच्या चरणांवर कोसळले. त्यांचे पाय पकडून ते म्हणाले, आई माझं रक्षण करा. आज सायंकाळपर्यंत एका समर्थ व्यक्तीने मला मारण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. तुमच्याशिवाय मला कोणीच वाचवू शकत नाही. माझं रक्षण करा. बघा, माता अंजना म्हणाल्या, कोण आहे तो आणि का त्यानं तुला सायंकाळ होण्याआधी मारण्याची प्रतिज्ञा केली आहे बरं? काशी नरेश म्हणाले, आई आधी मला तुमच्या रक्षणाचं वचन द्या, अन्यथा मी याच क्षणी तुमच्या चरणावर प्राण सोडेल. आईचे वात्सल्य जागे झालं आणि साधी करुणामयी माता म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्या प्राणाचं रक्षण करेल. काशी नरेश रडत रडत म्हणाले, आई मला अजून समाधान होत नाही आहे, पुन्हा वचन द्या. माता अंजनींनी पुन्हा सांगितलं, मी तुझ्या प्राणांचं रक्षण करण्याचं तुला वचन देते. बघा, एक काळ होता ना, असं म्हणतात ना, वचन प्राण जाये पर वचन न जाये. म्हणजे शब्दाला किती किंमत होती ना. जर एकदा शब्द दिला ना, तो शेवटपर्यंत पाळला जात होता. पण आताच्या कलियुगामध्ये तसं आहे का? एक ठिकाणी माणूस खोटा बोलतो, काही ठिकाणी परत त्या खोट्याचं कधी सत्य होऊन जातं, सत्याचं कधी असत्य होऊन जातं. हे माणसाला कळत नाही. हे होतं कशामुळं? कारण हा लोभ आणि अहंकार आहे ना, यामुळं पूर्ण माणूस आहे ना, तो अवगुणांमध्ये भरून गेलेला आहे. पण ज्यांच्या जीवनामध्ये समर्थ विचार असतील ना, तो खोटं बोलेल का? कधीच बोलणार नाही. कुणाच्या आयुष्यामध्ये सुद्धा कधीच तो दखल करणार नाही. म्हणून हे समर्थ विचार ज्याने अंगीकारले ना, त्याचं जीवनाचं भलंच होऊन गेलं. बघा, म्हणजे तो वचन आहे ना, ते वचन अंजनी मातेनं त्या राजाला दिलं की तुझ्या या वचनामध्ये मी माझं सर्वस्व अर्पण करेल. त्यांनी 3 वेळा हे वचन दिलं आणि नंतर त्या म्हणाल्या, आता सांग, तुझ्या मृत्यूची प्रतिज्ञा कोणी केली आहे बरं? काशी नरेश म्हणाले, भगवान श्रीरामांनी. त्यांनी आज सायंकाळपर्यंत माझा वध करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि त्यासाठी 3 तीक्ष्ण बाण आहेत ना, ते वेगळे काढून ठेवलेले आहेत. हे ऐकून माता अंजना चिंतेमध्ये पडल्या आणि म्हणाल्या, श्रीरामांची प्रतिज्ञा कशी अन्यथा होऊ शकते? पण मी तुला वचन दिलं आहे ना, त्यामुळे मी काहीतरी प्रयत्न नक्कीच करेन. त्याचवेळी हनुमानजी तिथे पोचतात आणि मातांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतात. आशीर्वाद घेताना माता अंजना म्हणाल्या, बाळा तू अगदी योग्य वेळी आला आहेस. आता मी एका महत्त्वाच्या कामामुळे चिंतेमध्ये असून तुझं स्मरण करत होते. ते काम पूर्ण झालं ना, तर माझं मन हलकं होईल. हनुमानजी म्हणाले, आज्ञा द्या माताजी, तुमचं काम करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. माता अंजना म्हणाल्या, पण हे काम खूप कठीण आहे बाळा, म्हणूनच मी चिंतेमध्ये आहे. आणि या मातांच्या वाक्यावर हनुमानजी त्यांना धीर देण्यासाठी म्हणाले, तुमच्या कृपेनं तुमचा पुत्र फक्त विद्या, बुद्धी, बळ, पौरुष आणि पराक्रमाने संपन्न नाही, तर माझ्यावर निखळ भुवनपती श्रीरामांची कृपा आहे ना, ती सुद्धा सदैव आहे. कृपया आज्ञा द्या. माता अंजना म्हणाल्या, हे सगळं मी जाणते, पण काम अत्यंत कठीण आहे, म्हणूनच सांगताना मला संकोच वाटत आहे. हनुमानजी म्हणाले, माताजी तुमच्या पवित्र चरणांसमोर मी एकदा नाही तर 3 वेळा प्रतिज्ञा करतो की तुमची आज्ञा मिळाल्यावर काम कितीही कठीण असलं ना, तरी मी ते पूर्ण करून तुमची चिंता दूर करील. माता अंजनांनी हनुमानजींच्या बळ पराक्रमाची आणि मातृभक्तीची प्रशंसा करत म्हणाल्या, बाळा मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती आणि माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. बाळा मी काशी नरेशाला त्यांच्या प्राणरक्षणाचं वचन दिलेलं आहे
आणि आज सायंकाळपर्यंत श्रीरामांनी त्याचा वध करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि त्यासाठी त्यांनी 3 तीक्ष्ण बाण वेगळे काढून ठेवलेले आहेत. हे ऐकून हनुमानजी म्हणाले, माझ्या प्रभू श्रीरामांची प्रतिज्ञा. यावर माता अंजना मध्येच म्हणाल्या, पण बाळा, मी काशी नरेशाला वचन दिलेलं आहे आणि तू मला 3 वेळा वचन दिला आहेस. शरणागताची रक्षा करणं हाच धर्म आहे ना. हनुमानजी म्हणाले, ठीक आहे आई, मी काहीतरी करतो. असं म्हणत हनुमानजींनी मातांच्या चरणावर प्रणाम केला आणि त्यांच्याकडून जाण्याची परवानगी मागितली. बघा, सर्वांच्या लक्षात असू द्या की आपण पाहत होतो या रामनामाच्या जपानं अकाल मृत्यू कसा होत नाही. बघा, या पूर्ण निरूपणाचं सार आहे ना, तुमच्या लक्षात असायला हवं. नुसत्याच गोष्टीमध्ये तुम्ही भारावून जाऊ नका. बघा, त्यांच्याकडून मातेकडून हनुमानजींनी जाण्याची परवानगी मागितली आणि मातांनी आज्ञा मिळताच हनुमानजी काशी नरेशांसोबत अयोध्येला गेले. तिथे त्यांनी काशी नरेशांना सांगितलं, राजन, तुम्ही सर्व संकटांचे नाश करणाऱ्या परम पावन शरयू नदीत कमरभर पाण्यात उभं राहून निरंतर राम राम जप करा. काशी नरेशांनी पवनपुत्राच्या आज्ञेचं पालन सुरू केलं. दरम्यान हनुमानजी लगेच प्रभू श्रीरामांच्या समोर पोचले. तिथे त्यांनी भगवान श्रीरामांच्या चरणावर प्रणाम केला आणि त्यांचे दोन्ही चरण पकडून म्हणाले, स्वामी, आज मी तुम्हाला एका वराची याचना करायला आलो आहे. हे ऐकून हनुमानजी म्हणाले, प्रभू, तुम्ही आणि तुमची कृपा असताना मी कधीच काही मागत नाही, पण आज मला एक वर मागायचं आहे. भगवान श्रीरामांनी आनंदाने म्हणाले, हनुमान, तुझ्यासाठी काहीही देव, काहीही आद्य नाही. तू कधी काही मागत नाही, पण मला नेहमीच वाटतं की माझ्याकडून काहीतरी तू मागावं. सांग, तुला काय हवं आहे बरं. प्रसन्न होऊन हनुमानजी प्रभूंचे चरण सहळवत म्हणाले, प्रभू, मी असं वर मागतो की तुमच्या नामाचा जप करणाऱ्याची मी नेहमीच रक्षा करू शकेल. माझ्या उपस्थितीत कोणत्याही नामजपकावर कधीही प्रहार होऊ नये. जर चुकून सृष्टीचा स्वामी त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर तो प्रहारही निष्फळ ठरावा. हे ऐकून भगवान श्रीराम हसले आणि म्हणाले, तुझं हे वर आहे ना, मागणं पूर्ण झालं म्हणून समज. या नामजापकाच्या रक्षणासाठी तू सर्वत्र समर्थ असशील आणि तुझ्या उपस्थितीत कोणत्याही प्रहाराचा प्रभाव होणार नाही. जय श्रीराम म्हणत हनुमानजींनी प्रभूच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि शरयू नदीवर पोचले. त्या तटावर पोचले. तिथे त्यांनी काशी नरेशांना सांगितलं, राजा, या शरयू नदीत कमरभर उभं राहून निरंतर राम राम जप करत राहा. काशी नरेश या प्राणभयामुळे अविरतपणे रामनामाचा जप करत होते आणि हनुमानजी गदा ताणून त्यांची रक्षा करत उभे होते. ही बातमी आहे ना, वाऱ्यासारखी अयोध्याभर पसरली. अयोध्यातील बाळ, वृद्ध, स्त्री, पुरुष सगळे शरयू तटावर ते अद्भुत दृश्य पाहण्यासाठी जमले. सायंकाळ होत होती आणि भगवान श्रीरामांना ही बातमी मिळाली आणि ते संतप्त सुद्धा झाले. त्यांनी आपल्या प्रतिज्ञेचा मान राखण्यासाठी ठेवलेला पहिला बाण घेतला आणि धनुष्यावर चढवला आणि पूर्ण ताकदीनं सोडला. बाण वायू वेगाने काशी नरेशांच्या दिशेने गेला, पण काशी नरेश रामनामाचा जप करत असल्यानं आणि हनुमानजी त्यांच्या रक्षणासाठी उभे असल्यानं तो बाण त्यांना मारू शकला नाही. निराश होऊन तो बाण पुन्हा श्रीरामांच्या धनुष्यावर परतला. बाणानं श्रीरामांना निवेदन केलं, प्रभू, तुम्ही हनुमानजींना नामजपकाच्या रक्षणाचा वर दिला आहे आणि तो राजा निरंतर तुमचं नाव घेत आहे. हनुमानजी गदा ताणून त्यांच्या रक्षणासाठी उभे आहेत, त्यामुळे मी त्याला मारू शकत नाही. बघा,
हे ऐकून श्रीराम अधिकच संतप्त झाले. त्यांनी दुसरा बाण घेतला आणि पुन्हा सोडला. तोही काशी नरेशांच्या कंठाजवळ पोचू शकला नाही, कारण आता नरेश हनुमानजींच्या आदेशानुसार सीताराम सीताराम असा जप करत होते. दुसरा बाणसुद्धा प्रभूंच्या धनुष्यावर परतला आणि त्यानंही तशीच विनंती केली. श्रीराम क्रोधाने भरून म्हणाले, आता मी स्वतः शरयून तटावर जाईल आणि त्या दुष्ट नरेशाला तसेच हनुमानलाही संपवीन. असं म्हणत त्यांनी आपलं विशाल धनुष्य आणि तिसरा बाण घेतला आणि शरयू तटाच्या दिशेने वेगाने निघाले. हनुमानजी विचार करत होते की प्रभू आपल्या मंगळमय नामाचा सन्मान नेहमीच ठेवतात आणि भक्तासाठी ते आपलं सर्वस्व आहे ना, ते त्यागायला सुद्धा तयार असतात. भक्त आहेत ना, त्यांना प्राणप्रिय असतात. म्हणूनच त्यांनी काशी नरेशांना सांगितलं, आता तुम्ही भगवती सीता, प्रभू राम आणि माझ्या नावाचा एकत्र जप सुरू करा. राजा जोराने जय सियाराम, जय जय हनुमान म्हणत असं जप करू लागले. पण खूप वेळेपर्यंत जप करत करत ते थकलेले होते आणि त्यांचा आवाज होता ना आता लटपटायला लागला होता. मृत्यूच्या भीतीनं जप करताना ते जसे तसे नामस्मरण करतच राहिले. हनुमानजी मात्र आपल्या भक्तीने प्रेरित होऊन स्वतःच्या एका अंशाने काशी नरेशांच्या कंठामध्ये प्रवेशले आणि जय सियाराम, जय जय हनुमान या जपाला अखंड चालू ठेवलं. तेवढ्यामध्ये श्रीरामांचा क्रोध पाहून वशिष्ठजी चिंतेत पडले. त्यांनी विचार केला की प्रभू श्रीरामांची प्रतिज्ञा अन्यथा होऊ शकत नाही, पण जर त्यांनी नरेशासोबत हनुमानजीलाही मारल्या ना तर फार मोठा अनर्थ घडेल. वशिष्ठजी हनुमानजींकडे गेले आणि म्हणाले, हे पवनपुत्र, श्रीराम तुमचे वर्चस्व सर्वस्व आहेत. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होऊ द्या. त्यांच्या अत्यंत समीप असल्यामुळं त्यांचा क्रोध वाढत चालला आहे. त्या नरेशाचं तुमच्या प्रभूंच्या पवित्र बाणाने स्पर्श होणं म्हणजे त्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळेल. एक राजा म्हणून तुझ्यासारख्या सेवकानं प्रभूसमोर उभं राहणं योग्य नाही. हनुमानजी अत्यंत विनयानं म्हणालं, गुरुदेव, त्रैलोक्यातही मी माझ्या प्रभूंच्या समोर उभं राहण्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही, पण मी माझ्या प्रभूच्या नाम आणि त्यांच्या वरदानाचं रक्षण करण्यासाठी आणि प्राण द्यायला तयार आहे. माझं एवढं मोठं सौभाग्य काय असेल की मी माझ्या प्राणाची आहुती देऊन त्यांच्या बाणांनीच त्यांच्यात विलीन होऊन जावं. वशिष्ठजींना कळालं की या ज्ञानमूर्तीला विचलित करणं शक्य नाही. त्याचवेळी त्यांनी पाहिलं की श्रीराम सरयू तटावर पोचत आहेत आणि महर्षी विश्वामित्रही तेथे आलेले आहेत आणि ही प्रभू आणि भक्ताची लीला पाहून ते सर्व चकित आणि चिंतेत झाले. वशिष्ठजींनी काशी नरेशांना सांगितलं, राजा त्वरा करा आणि महर्षी विश्वामित्रांच्या चरणांना शरण जा. ते सहज दयाळू आहेत. जय सियाराम, जय जय हनुमान असं म्हणत काशी नरेश धावत जाऊन महर्षी विश्वामित्रांच्या चरणाशी लीन झाले आणि त्यांच्या अश्रूंनी महर्षी विश्वामित्रांचे चरण ओले झाले. हे पाहून महर्षी विश्वामित्र द्रवित झाले आणि त्यांनी क्रुद्ध श्रीरामांना म्हटलं, राम, काशी नरेशांनी त्यांच्या अपराधांचं प्रायचित्त केलेलं आहे. मी त्यांना क्षमा केली आहे. आता तुम्ही तुमचे अमोघ बाण धनुष्यावरून काढून परत ठेवा. महर्षी विश्वामित्रांच्या समाधानानंतर श्रीरामांचा क्रोध आपोआप शांत झाला. त्यांनी गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं आणि तिसरा बाण धनुष्यावरून काढून त्यांच्या त्या तुणीरात ठेवलं. राजाचा प्राणसुद्धा वाचला. म्हणजेच हनुमानजींनी आपल्या भक्तीच्या सामर्थ्यानं विजय मिळवला ना. हे ऐकून माता अंजना अत्यंत आनंदित झाल्या. म्हणजेच या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं?
समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यात किती जरी संकट आली ना, किती जरी दुःख जरी आलं तरीही रामनाम कधीच सोडू नका. कारण हा रामनाम आहे ना, प्रत्येक वेळी तुम्हाला वाचवणार आहे. म्हणूनच समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना की आपण नियमांमध्ये राहायला हवं, आपण उपासनामध्ये राहायला हवं, आपल्या जीवनामध्ये श्रवण घडायला हवं. कारण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये श्रवण घडत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये क्रोध निर्माण होणार, आपल्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होणार. आणि जेव्हा हा अहंकार आणि क्रोध निर्माण होतो ना, तेव्हा जीवनाची नासधूसच होते ना, जीवन अधोगतीला जातं ना. म्हणूनच श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे, बाण मागे खेचूनच पुढे सोडता येतो. त्यामुळं जेव्हा आयुष्य तुम्हाला संकटांनी मागे खेचत असेल ना, तेव्हा समजून घ्या की तुम्ही खूप पुढे जाणार आहात. म्हणजेच काय बरं, म्हणजे जीवनामध्ये आपल्या जेव्हा भरपूर संकटं येतात, भरपूर पूर्ण अंधकार वाटायला लागतो, तेव्हा आपण मात्र हताश होतो, सर्व काही प्रयत्न सोडून देतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हेही दिवस तुझे जाणार आहेत, फक्त धीर धर. पण मनुष्य मात्र धीर धरतो का? कधीच धरत नाही. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं ना, तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. कारण दुसरी संधी खूप लोकांना मिळत असते, पण त्या लोकांपैकी खूप अशी कमी लोक असतात ना की त्याच्यावर योग्य निर्णयसुद्धा घेतात. आणि त्या लोकांपैकी समर्थ विचारांमध्ये असणारी माणसं आहेत ना, तीच त्याच्यावर विजय मिळवतात. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी खडतड प्रवास आला, किती जरी संकट आली, तरी उपासना कधीच सोडू नका. आयुष्याचं सोबती आहे ना, हे रामनाम आहे. आणि हे रामनाम तुमच्या जीवनामध्ये किती जरी संकट आली, दुःख आलं, तरीही कधीच तुम्हाला बुडवू देणार नाही. म्हणून जीवनामध्ये जर सामर्थ्यशाली बनायचं असेल ना, समाधानी बनायचं असेल, तर रामनामाचा जप करा. तुमच्या जीवनामध्ये कल्याणकारी जीवनच निर्माण होईल, तुमच्या जीवनामध्ये सुख समाधानच निर्माण होईल. म्हणून कसलाही विचार करू नका, रामनाम जप करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.